नमस्कार. मी डॉक्टर प्रदीप राव, ॲक्युप्रेशरिस्ट आणि माझ्यासमोर बसले आहेत माझ्या पेशंट्स. आपलं नाव काय? नैना लहू झाड. नैना लहू झाड. तर त्यांचा काय डिसीज आहे? जसं आपण नेहमीप्रमाणे पेशंट क्लिअर केल्यानंतर तुमच्यापर्यंत आपण ही डिसीज पोहोचवतो. त्यांचा प्रॉब्लेम असा की तसं बघायला गेलं तर पूर्ण बॉडीला त्यांच्या अशी एक वाताची स्वेलिंग होती. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी वॉकिंग बंद केलं होतं आणि घरातनं बाहेर कुठे जायला फिरायला वगैरे बंद केलं होतं. कारण जरा पाय बाहेर टाकला की त्यांचा बॅलन्स जायचा. म्हणजे कोणाच्याही सपोर्टचा आधार न घेता त्या बाहेर जाऊ शकतच नव्हत्या. मला वाटतं मला वाटतं जॉबला पण तुम्ही जात होते ना? म्हणजे कामाला पण बऱ्यापैकी जात होते ते. सगळं काही करत होते. सगळ्या असे त्यांच्या मुव्हमेंट सगळ्या स्टॉप झाल्या. घरामध्ये काही करताना पण त्यांना थोडाफार बॅलन्स जायचा. पण बाहेर मात्र कोणाचा आधार घेतल्याशिवाय ते बाहेर जायचे नाही. तर आपल्याकडे त्यांनी कशी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांचा मी सांगितल्याप्रमाणे त्याच्या अगोदर त्या स्वतः काय सांगतील आणि कशाप्रकारे ट्रीटमेंट घेतली आणि काय आजार होता, ते तुम्हाला आता समजावून सांगतील. सांगा जरा 2 शब्दामध्ये. मला चालताना खूप त्रास होत होता, बॅलन्स जायचा माझा. तर मग मी डॉक्टरांचं हे कळलं मला, तर मी इकडे आली भांडुपला कांजूरमार्गवरून. आणि माझं मणका हे सटकलं असं डॉक्टरने मला ऑपरेशन करायला सांगितलेलं. पण मी ऑपरेशन न करता यांच्याकडे आली, तर म्हणजे ट्रीटमेंट चालू केल्यापासून मला बराच फरक पडला. मी आता एकटीने प्रवास करते. रिक्षाशिवाय मी जात नव्हती, कोणाच्या सोबतशिवाय जात नव्हती. आता मी एकटी जाते, बसने प्रवास करते आणि चालण्यात माझ्या बराच फरक पडलाय. म्हणजे मी थोडंसं असं दुखतं मला, पण मी चालते व्यवस्थित आता. एकटी फिरते.